पेठ येथे राखीव वनात वनवेला आगीचा तांडव, जैवविविधतेचा मोठा ऱ्हास. महिनाभरात 3-4 घटना. देवगाव व निरगुडे राखीव वन कक्ष क्रमांक 185 शिवारालगत जंगलाला आग. 7 एप्रिल 2026 रोजी देवगाव आणि निरगुडे राखीव वन या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने जंगलाला आग लावल्यानं पर्यावरणाचं रक्षण करण्याऐवजी निसर्गावर काळाचा घाला पडल्याची धक्कादायक घटना. कक्ष क्रमांक 185 राखीव वन देवगाव व निरगुडे राखीव वन या ठिकाणी अज्ञात व्यक्तीनं दुपारच्या दरम्यान आग लावल्यानं मोठ्या प्रमाणात जंगलात अग्नीचं तांडव. यामध्ये देवगाव 185 हेक्टरपैकी अंदाजे 0.40 तर निरगुडे राखीव वन अंदाजे 5 हेक्टर जंगल जळून खाक. यामध्ये वन्यजीव प्राणी, पक्षी आणि त्यांच्या अंडी, कीटक, सरपटणारे प्राणी, किड्या, मुंग्या, जंगल, वन, झुडपे जळून खाक. जंगले पृथ्वीवरील सजीवांचं, प्राण्यांचं नैसर्गिक घर आहे. ही जंगली ऑक्सिजन, अन्न, निवारा, लाकूड पुरवतात. ही जंगलं पृथ्वीच्या 80% जास्त जैवविविधतेला, प्राणी, वनस्पती, कीटक आधार देतात. जंगलाचं महत्व कार्य जंगली कार्बन डायऑक्साईड शोषून हवामान बदल रोखण्यास मदत करतात. अन्न आणि इंधन. लाखो लोक अन्नासाठी, औषधासाठी, इंधनासाठी जंगलावर अवलंबून असतात. जंगल हे वन्यजीवांसाठी नैसर्गिक निवासस्थान आहे. तिथं विविध प्रकारचे प्राणी, कीटक राहतात. आज या जंगलावर काळाचा घात झाल्यानं अनेक वन्यजीव प्राणी जंगल नष्ट होताना दिसत आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांची टीम शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना तर दरवर्षी वणव्यामुळे वृक्षांची हानीची अद्यावत माहिती यंत्रणेकडे उपलब्ध नसल्याने निसर्गाच्या सातत्यानं होणाऱ्या ऱ्हासाची जबाबदारी कुणावर, हा प्रश्न अंधारात राहिला. 24 न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी, पेठ.